हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल कल्याणी योगा इंटरनॅशनल, तुमचं स्वतःचं हेल्थ आणि होलिस्टिक वेलनेसचं डेस्टिनेशन। आत्तापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार बघितले असतील। हठयोगा स्टाईल, अष्टांग ए अँड बी सिरीज, स्लो सूर्यनमस्कार विथ मंत्र चॅन्टिंग आणि चेअर सूर्यनमस्कार सुद्धा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हे सूर्यनमस्कार बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशली डिझाइन्ड सूर्यनमस्कार दाखवणार आहे, एस्पेशली डिझाइन्ड फॉर दोज हु आर स्ट्रगलिंग विथ सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, शोल्डर स्टिफनेस, नेक अँड बॅक पेन विथ माइल्ड इंटेन्सिटी ऑफ पेन। आपल्याला माहिती आहे की सूर्यनमस्कार इज अ कंप्लीट बॉडी एक्सरसाइज, म्हणजे परिपूर्ण आणि सर्वांग सुंदर व्यायाम आहे। सूर्यनमस्कारमुळे मेटाबॉलिझम वाढतं, स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी वाढते, माइंड बॉडीचं कोऑर्डिनेशन सुद्धा सुधारतं। पण प्रत्येकालाच हे रूटीन सुटेबल असेल असं नाही ना। इनफॅक्ट काही लोकांना सूर्यनमस्कार करताना खूप डिस्कम्फर्ट जाणवतो, स्पेशली नेक, शोल्डर्स आणि बॅकमध्ये, आणि काही वेळा पेन ॲग्रावेट सुद्धा होऊ शकतो। मग त्यांनी काय करावं? त्यांनी कधीच सूर्यनमस्कार करू नये का? तर ॲब्सोल्युटली नो। सूर्यनमस्कार सगळ्यांसाठी आहेत, बट विथ मॉडिफिकेशन्स। दॅट्स वाय टुडेज सेशन इज ऑल अबाउट लर्निंग मॉडिफाईड सूर्यनमस्कार फॉर सर्वाइकल इश्यूज, शोल्डर इश्यूज, नेक पेन अँड बॅक पेन, विदाउट लूजिंग द बेनिफिट्स अँड विदाउट गेटिंग इंज्युअर्ड। सो लेट्स बिगिन ऑन द मॅट। सर्वात प्रथम आपल्याला दोन्ही हात जोडून सरळ उभं राहायचं आहे। आता श्वास घेत हात समोरून वर उचलायचे आणि हस्त उत्तानासनामध्ये उभं राहायचंय। श्वास सोडत आपल्याला पुढे वाकायचंय, पूर्ण पुढे झुकायचं नाहीये, अर्ध पाद हस्तासनामध्ये। आता श्वास पूर्ण सोडत दोन्ही हात खाली टेकवायचेत, गुडघे वाकवायचेत आणि एक पाय आपल्याला मागे न्यायचाय लंज पोझिशनमध्ये। दुसराही पाय मागे नेऊन टेबल टॉप पोझिशनमध्ये स्थिर राहायचंय। प्लँक पोझिशनच्या ऐवजी आपण टेबल टॉप पोझिशन करतोय। यामध्ये दोन्ही हात आणि गुडघे आपण खाली टेकवले आहेत। मानेवर किंवा खांद्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नाहीये। प्रत्येक आसन करताना नॉर्मल श्वासोश्वास ठेवायचा आहे आणि खूप जास्त जोर लावून किंवा आपल्या कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन काही आसनं करायची नाहीयेत। काऊ पोजमध्ये यायचंय, डोकं आणि मान वरती उचलायचे, पाठीचा कणा आपल्याला आर्च करायचा आहे। काऊ पोजमधून बालासनामध्ये जात म्हणजे दोन्ही हाताच्या कोपरांवर येत सावकाश आपल्याला स्फिंक्स पोज म्हणजे सहज हस्त भुजंगासनामध्ये स्थिर राहायचंय। सहज हस्त भुजंगासनामधून दोन्ही हात आपल्याला छातीच्या जवळ टेकवून वक्र हस्त भुजंगासनामध्ये डोकं, मान आणि खांदे वर उचलायचे। यामध्ये मानेवर किंवा खांद्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यायची। वक्रहस्त भुजंगासनामधून सावकाश आपल्याला पुन्हा टेबल टॉप पोझिशनमध्ये यायचे आणि पुन्हा काऊ पोज करायची। काऊ पोजमधून आपल्याला एक पाय समोर टेकवायचा आहे, दोन्ही हातांच्या मध्ये टेकवायचा आहे आणि दुसराही पाय पुढे टेकवत मलासनामध्ये खाली बसायचे। मलासनामधून सावकाश आपल्याला दोन्ही गुडघे सरळ करत सरळ उभं राहायचंय आणि श्वास घेत दोन्ही हात वरती उचलायचे। आता श्वास सोडत दोन्ही हात बाजूनी गोलाकार फिरवत पुन्हा आपल्याला नमस्कार पोझिशनमध्ये सरळ उभं राहायचंय आणि इथे आपला सूर्यनमस्कार पूर्ण होतो। या सूर्यनमस्कारमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्लँक आणि पर्वतासन ही दोन्ही आसनं संपूर्ण टाळायची आहेत आणि त्याच्याऐवजी टेबल टॉप पोझिशन आणि काऊ पोज ही आसनं करायची आहेत। हातावरती आपल्या बॉडीचं वेट कधीही येणार नाही आणि मानेवर आणि खांद्यावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ही आसनं करायची आहेत। मागे वाकताना श्वास घ्यायचा आहे आणि पुढे झुकताना श्वास सोडायचा आहे। इतर वेळी आपला श्वासोश्वास हा नॉर्मल ठेवायचा आहे। आय होप तुम्हाला हे जेंटल आणि थेरपेटिक व्हर्जन आवडलं असेल। इवन इफ यू आर डीलिंग विथ क्रॉनिक स्टिफनेस, पुअर पोस्चर फ्रॉम लॉंग सिटिंग आवर्स किंवा एज रिलेटेड सुद्धा डिस्कम्फर्ट असेल तर हे व्हर्जन तुम्हाला नक्कीच कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स देईल आणि सूर्यनमस्कार करण्याचे सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळेल। या अभ्यासामुळे तुमची ताकद वाढेल आणि काही दिवसानंतर कदाचित तुम्ही रेग्युलर आणि ट्रॅडिशनल सूर्यनमस्कार सुद्धा करू शकाल। तर वाट कसली बघताय? व्हिडिओमध्ये मी जसे दाखवलेत
तसेच सूर्यनमस्कार करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय बेनिफिट्स होत आहेत ते.